नवी मुंबईत दुधातील भेसळीचा पर्दाफाश झालेला आहे। 1309 लिटर दूध जप्त करण्यात आले। महापे एमआयडीसीतील दूध डेअरीवर एफडीएची छापेमारी आहे। अन्न व औषध प्रशासनाने दुधातील भेसळीविरोधात मोठी कारवाई करत महापे एमआयडीसी येथील एका डेअरीवर छापा टाकून 761 लिटर संशयित भेसळयुक्त दूध जप्त केलाय। तर तपासणीनंतर हे संपूर्ण दूध नष्ट करण्यात आले। कारवाई दरम्यान दुधामध्ये स्किम मिल्क पावडर आणि थंड पाणी मिसळून ते टँकरमध्ये भरताना एका व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले। गुप्त माहितीच्या आधारे महापे एमआयडीसीतील पीके डेअरीवर ही कारवाई आता करण्यात आलेली आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। बीडच्या अंबाजोगाईच्या रुग्णालयात ढिसाळ कारभार समोर आलेला आहे। गायनिक विभागाचे सोनोग्राफी मशीन 4 वर्षांपासून बंद आहे। शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादी आक्रमक झालेले आहेत। आमरण उपोषणाचा इशारा शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीने दिलेला आहे। आमदार नमिता मुदंडा यांच्यावर देखील आरोप करण्यात आले। आपल्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं की अंबाजोगाई येथील जे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना रुग्णसेवा चांगली मिळाली पाहिजे। सोनोग्राफीची जी मशीन गायनिकची जर ते सुरू झाली तर सर्वसामान्य माणसाचे जे काही त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावं लागेल ते कमी होणार आहे। आम्ही त्यांना आपल्या निवेदनाच्या माध्यमातून अधिष्ठाताला सांगितलं की आपण जर तात्काळ जर मशीन या ठिकाणी सोनोग्राफी मशीन बसवली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण करू। परंतु ते मशीनचं कसं लाईफ संपलेलं आहे, जी पूर्वीची मशीन होती त्याचा लाईफ संपलेला आहे आणि त्याचा जे काही दुरुस्तीचा खर्च आहे तो त्याच्या ह्याच्यापेक्षा परचेस कॉस्टपेक्षा जास्त असल्यामुळे त्या नियमामध्ये त्याला कंडम करणे हा एक पर्याय असतो। आम्ही आमच्या लेवलवर शासनाकडे ह्याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत आहोत, प्रस्ताव दिलेले आहेत। इव्हन आम्ही डीपीडीसीमध्ये सुद्धा याचा प्रस्ताव दिलेला आहे। आम्हाला माननीय आमदार नमिता मुंदडे यांनी पण आश्वासन दिलेलं आहे की डीपीडीसीमधून आम्हाला DVR आणि सोनोग्राफी मशीन मिळेल, त्याचा पाठपुरावा चालू आहे। त्याचबरोबर आम्ही CSRमध्ये पण 4-5 ठिकाणी ह्याच्यासाठी मागणी केलेली आहे, जसं की SBI बँक असेल, HDFC बँक असेल, त्याचबरोबर पॉवर ग्रीड परळी असेल किंवा आंबा ट्रस्ट जे आहे पुण्याला प्रस्थापित संस्था चालवते त्यांच्याकडे, मानवलोककडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।